तेव्हाच्या 3:30 वाजता उठून आम्ही दर्शनासाठी लाईनीत उभं राहिलो. पण साला हे दुःख हे खतम नाही होता म्हणत आम्ही रांगेत थांबलो. या 2 दिवसात चांगलीच जीवाची आपदा झाल्यामुळे बसल्या बसल्या झोप लागत होती आणि आमची राखण करत कार्यकर्ते उभा राहत होते. 7 तासांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही मंदिराच्या मुख्य दरवाजात पोहोचलो. पण आम्हाला महादेवाला सहजासहजी दर्शन द्यायचं नव्हतं म्हणून की काय ऐन टायमिंगला मंदिराचा मुख्य दरवाजा बंद करून घेतला. आता मंदिर सजवायला लागल्या, जोपर्यंत दरवाजा ओपन होत नाही तोपर्यंत तिथलीच फुलं उचलत्या तिथलीच आणि काय तिथलीच फुलं उचलून मंदिर सजवून घ्यायला लागल्या. तिची सजावट बघत बसल्या. दर्शन घेतल्यानंतर प्रसाद घेऊन बॅगावरून आम्ही निघायच्या तयारीला लागलो. दिवस आहे नाशिकमधला त्र्यंबकेश्वरमधला. त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागत आहोत. परतीच्या प्रवासाला जाता आम्हाला काय भेटलं तर भेट बघणार, नाहीतर थेट बसमध्ये जाऊन बसणार. कार्यकर्ते जर हळूहळू येत आहेत, समजून घ्या, थकलेत चालून चालून. आता आम्हाला शेगावच्या गजानन महाराजांचा मठ दिसला म्हणून दर्शनासाठी आत शिरलो. दर्शन घेऊन आम्ही नाशिकमध्ये आलो आणि तिथे येऊन काळाराम मंदिर, पंचवटी, तपोवन दर्शन, कपिला गोदावरी संगम बघून रात्रीच्या गोदा आरतीसाठी गोदावरीच्या काठाला येऊन बसलो. मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. पण आम्हाला पुढं बससाठी निघायचं होतं म्हणून निम्म्यातून निघावं लागलं. जाताना उशीर नको व्हायला म्हणून 7 जण एकाच रिक्षात कुचून कुचून बसलो. कार्यकर्ते चांगलेच पेकून गेलते. कधी एकदा बसमध्ये जाऊन बसतोय असं झालं आणि इतर वेळी कुठेही ॲडजस्ट न करणारे कार्यकर्ते आमच्याबरोबर चांगलंच ॲडजस्ट करून घेतलं. तशी सवय पण हवी प्रत्येक सिच्युएशनला ॲडजस्ट करायची. असा आमचा ट्रिपचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.